नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जर आपण या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना याचा फायदा होईल। तर आज आपण बघणार आहोत की जर जनावरांनी प्लास्टिक किंवा प्लास्टिकचे चमड्याचे तुकडे वगैरे जर खाल्लेले असतील तर त्यावर काय उपाय करता येईल, खाल्लेले असतील तर काय उपाय करता येईल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की खाऊ नये म्हणून, प्लास्टिकच्या वस्तू किंवा चमडे वगैरे खाऊ नये म्हणून काय करता येईल किंवा त्यावर उपाय काय करता येईल न खाण्यासाठी। त्यासोबतच लोखंडाच्या वस्तू खाल्लेल्या असतील तर त्यावर काय करावं लागेल हे आपण व्हिडिओ बघितले होते। परंतु जर आज आपण प्लास्टिक खाल्लेलं असेल, एखादे पन्ने वगैरे खातात, आता बऱ्याच प्रमाणामध्ये आपले जनावर जे मोकळे जनावर असतात किंवा आपले शेजारी वगैरे त्यांना ज्या भाजीपाला उरलेला भाजीपाला वगैरे पन्नीमध्ये पॅक करून तो जनावरांना किंवा बाहेर टाकतात आणि जनावर ते खाण्याच्या लालसेपोटी ते पन्नी सोबत ते त्यांच्यासोबत ते भाजीपाल्यासोबत ती पन्नी सुद्धा खाण्यात जाते, पण बऱ्याच वेळेस ती पन्नी आतमध्येच राहते। अशा प्रकारे प्लास्टिक सुद्धा आतमध्येच राहतं, ते बाहेर येत नाही, रवंत करताना बाहेर येत नाही। हा प्रादुर्भाव पूर्ण भारतामध्ये बघावयास मिळतो। हा काय आपल्या महाराष्ट्रातच बघावयास मिळतो असं नाही, तर संपूर्ण भारतामध्ये हे प्लास्टिकचं जे संकट आहे तर ते मानवासोबतच जनावरांना सुद्धा हानिकारक आहे। त्यासाठी प्रशासन बऱ्याच वेळेस प्लास्टिक बंदी बऱ्याच वेळेस करतात, परंतु परत मानवाच्या गैरसोयी होऊ नये म्हणून परत चालू करतात। परंतु ते आपल्या शरीरासाठी किंवा पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे, तसंच जनावरांच्या आरोग्यासाठी पण खूप हानिकारक आहे। तर त्यासाठी काय करता येईल, तर बऱ्याच वेळेस आपण बघतो की जनावरे प्लास्टिक खातात किंवा दोरी वगैरे खातात, त्यासोबतच कपड्याचा तुकडा वगैरे खाऊन घेतात। तर काही गोष्टी ह्या पचत नाही किंवा मग त्या डिस्पोज होत नाही पोटामध्ये, तर त्या बाहेर कशा येतील बिना ऑपरेशन, तर ते आज आपण बघणार आहोत। तर काय करायचं, कडुनिंबाचं तेल घ्यायचं 100 ग्रॅम किंवा 100 ml कडुनिंबाचं तेल, 100 ग्रॅम मोहरीचं तेल, 100 ग्रॅम तिळाचं तेल आणि 100 ml एरंडेल तेल, हे तिन्ही 100 ml घ्यायचं। चारी एरंडेल तेल, मोहरीचं तेल, कडुनिंबाचं तेल आणि तिळाचं तेल, हे 4 तेल 100 ml घ्यायचं। त्यासोबतच 500 ml यामध्ये ताक टाकायचं। आपण जे ताक म्हणतो, कोणी छास म्हणतात, तर हे ताक, पण हे म्हशीचं नसलं पाहिजे, हे गाईचंच ताक पाहिजे, गाईच्या दुधापासून बनवलेलं, दह्यापासून बनवलेलंच ताक पाहिजे। त्यासोबतच 50 ग्रॅम तुरटी बारीक पावडर करून यामध्ये मिश्रण करायचे। त्यासोबतच 50 ग्रॅम सेंधव मीठ आपण जे म्हणतो सेंधव मीठ, तर ते टाकायचं। आणि यामध्ये 25 ग्रॅम अख्खी मोहरी, जी मोहरी त्याला बारीक पावडर करायची नाहीये, जशी मोहरी येते काळी मोहरी, ही 25 ग्रॅम त्यामध्ये टाकायची। आणि हे मिश्रण एकत्र करून, हे एका दिवसाचं मिश्रण आहे, हे सर्व प्रमाण जे आहे ते एका दिवसाचं आहे। तर हे प्रमाण आपण दररोज 3 दिवस करायचंय। हा एका दिवसाचा उपाय आहे। 100 ml 4 वेळेस 4 प्रकारचं तेल, त्यामध्ये 50 ग्रॅम सेंधव मीठ, 50 ग्रॅम तुरटी, त्यासोबतच 25 ग्रॅम मोहरी, हे सर्व एकत्र करून जनावरांना पाजायचंय। त्यासोबतच त्यांना चारा पाणी पण द्यायचंय, जेणेकरून ते रवंत करताना ते प्लास्टिक बाहेर येईल। हे 3 दिवस करायचंय आणि 3 दिवसामध्ये या उपायाने नक्कीच आपल्या जनावरांच्या पोटातील प्लास्टिक बाहेर येईल, यामध्ये काही शंका नाही। हा फॉर्म्युला मी बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे, परंतु मी तरी डिस्क्रिप्शन मध्ये 1-2 पशुपालकांचे नंबर मी यामध्ये आवर्जून देणार आहे। तुम्ही यासाठी चौकशी सुद्धा करू शकता। त्यांच्या जनावराच्या पोटामध्ये
प्लास्टिक होतं, तर त्यामुळे ते जनावर ते पोटफुगी व्हायची त्या नेहमी. तर त्यासाठी मी त्यांना हा फॉर्म्युला दिला होता, तर तो यशस्वी आहे. तर याची खात्री तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. तर हा उपाय नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.